जाऊयात नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण सुरू आहे। दिल्लीत 18व्या दिवशीही वांगचुक यांचं उपोषण सुरूच आहे। यामुळे त्यांचं वजन 9 किलोने घटलंय तर प्रकृती चिंताजनक आहे। मात्र उपोषण मागे घेण्यास सोनम वांगचुक यांनी नकार दिलाय। दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। दरम्यान सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला ठाकरे सेनेनं पाठिंबा दिलाय। या संदर्भात 19 जुलैला दादर इथल्या मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ संध्याकाळी 4 वाजता आंदोलन होणार आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नेत्यांना सूचना दिल्या। तसंच दिल्लीतील आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी ते इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधणार असल्याची माहिती आता सूत्र देत आहेत। पण पाहतोय 19 दिवस झाले तरीही सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच आहे। त्यांचं 9 किलो वजन घटलंय। तर याच दरम्यान ठाकरे सेनेनं आता वांगचुकांना पाठिंबा दर्शवलेला आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक हे गेल्या 19 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।